शालेय स्पर्धा परीक्षा या भावी काळातील स्पर्धा परीक्षांचा आत्मा आहे. म्हणूनच भावी काळातील स्पर्धा परीक्षेची तयारी व्यवस्थित व्हावी या उद्देशाने कर्मवीर विद्या प्रबोधिनीने कर्मवीर विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. नमस्कार. आजच्या व्हिडिओमधून आपण कर्मवीर विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची रचना कशी असते, प्रश्नांची रचना कशी असते, गुण विभागणी नेमकी कशी असते याविषयी सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. गुण किती असतात आणि वेळ किती असतो हे आपण जाणून घेऊ. इयत्ता 4थी, 5वी, 6वी आणि 7वी साठी एकूण प्रश्न असतात 100, गुण असतात 100 आणि वेळ असतो 2 तास. तर इयत्ता 8वी आणि 9वी साठी प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रश्न संख्या 150 आहेत, गुण 150 आहेत आणि वेळ 3 तास आहे. तर इयत्ता 11वी 12वी डीएड कॉलेज व सिनियर कॉलेज प्रमाणपत्र परीक्षेसाठी 100 प्रश्न असतात, 100 गुण असतात आणि वेळ असतो 2 तास. विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये इयत्ता 8वी मध्ये प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असते, प्रश्न कोणत्या स्वरूपाचे विचारतात याविषयी माहिती आपण सुरुवातीस पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीस विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या असतात. या सूचनेत जरा बारकाईने आपण विचार करू. यामध्ये विद्यार्थ्याने स्वतःचे नाव, त्याचप्रमाणे परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक उत्तर पत्रिकेवर दिलेल्या जागी लिहायचं आहे. दिलेल्या प्रत्येक प्रश्नात 4 पर्याय असतात. अचूक पर्याय आपण निवडायचा आहे. आता प्रश्नपत्रिकेतील जर प्रश्न आपण बारकाईने पाहिले तर आपलं असं लक्षणार आहे, सुरुवातीस पहिला विषय आहे मराठी. मराठीमध्ये 1 ते 25 प्रश्न असतात. इयत्ता 8वी मध्ये स्कॉलरशिप परीक्षा असते आणि या परीक्षेची तयारी व्हावी या उद्देशाने ही प्रश्नपत्रिका तयार केलेली असते. सुरुवातीला आहे पॅरेग्राफवरती आधारित उतारा वाचून त्याच्यावर आधारित प्रश्न दिलेले आहेत. त्याचप्रमाणे काव्यपंक्तीवर आधारित देखील प्रश्न आहेत. तसेच बरेच प्रश्न हे व्याकरणावर आधारित देखील आहेत. जर आपण बारकाईने पाहिलं तर वाक्यातील उपमान ओळखा असा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे सामासिक शब्दाचे समास ओळखा असाही प्रश्न आहे. तसेच पाऊस या कथासंग्रहाचे लेखक म्हणजे लेखक आणि त्यांचा कथासंग्रह, साहित्य यावर देखील आधारित प्रश्न आहेत. त्याचप्रमाणे मुलांनो, जर आपण बारकाईने प्रश्नपत्रिका पाहिली तर म्हणीवरती आधारित देखील प्रश्न आहेत. म्हण पूर्ण करा असेल किंवा वाक्प्रचार ओळखा अशा प्रकारचे प्रश्न देखील यामध्ये विचारलेले आहेत. यानंतर मुलांनो, पुढचे जर प्रश्न आपण मराठी विषयाचे बारकाईने पाहिले तर अनेक वचनी शब्दाचा योग्य पर्याय निवडा असेल किंवा संधीवरती आधारित प्रश्न असेल. तसेच वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायला विचारलेला आहे. प्रयोगावरती आधारित प्रश्न आहेत. अशा प्रकारचे 25 प्रश्न की ज्यामुळे आपली स्कॉलरशिप परीक्षेची तयारी अगदी व्यवस्थित होईल अशा प्रकारच्या प्रश्नांची योजना 8वीच्या या प्रमाणपत्र परीक्षेमध्ये केलेली असते. यानंतर पुढचा विषय आहे इंग्रजी. इंग्रजी विषय जर बारकाईने आपण पाहिलं तर इंग्रजीचे प्रश्न जे आहेत ते 26व्या प्रश्नापासून सुरू होतात. 26 पासून तर 50 प्रश्नापर्यंत अशाच प्रकारचे हे सर्व प्रश्न इंग्रजी विषयाचे असतात. 50 प्रश्नापर्यंतचे 25 प्रश्न जे आहेत हे इंग्रजी या विषयाचे असतात. मराठीप्रमाणेच इंग्रजीचे प्रश्न देखील स्कॉलरशिप परीक्षेची तयारी व्हावी या उद्देशाने तयार केलेले असतात. यानंतर सुरू होतो विषय गणित. गणित विषयाचे स्कॉलरशिपचे जे प्रश्न असतात त्या घटकावर आधारितच ह्या प्रमाणपत्र परीक्षेत देखील प्रश्न विचारलेले असतात. 51 पासून तर 100व्या प्रश्नापर्यंत गणित विषयाचे प्रश्न असतात. जर आपण बारकाईने पाहिलं तर सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी ही प्रश्नपत्रिका असते. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये प्रश्न असतात. 100 प्रश्नापर्यंत गणित या विषयाचे प्रश्न आहेत. आणि यानंतर शेवटचा विषय सुरू होतो तो म्हणजे बुद्धिमत्ता. इयत्ता 8वी स्कॉलरशिप असेल, NMS असेल किंवा पुढील भावी काळातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असा हा विषय म्हणजे बुद्धिमत्ता. या बुद्धिमत्ता विषयावर आधारित 101 प्रश्नापासून तर 150 प्रश्नापर्यंतचे हे प्रश्न असतात. हे सर्व प्रश्न आपण बुद्धिमत्तेच्या पाठ्यपुस्तकातून इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपच्या पाठ्यपुस्तकातून तयारी करायची आहेत. तुम्हाला येणाऱ्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.